माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना नमन करतो। आणि आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलजी, गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाईजी, आपल्या सर्वांच्या लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला रेकॉर्ड मताने होणाऱ्या आमदार सुलभाताई गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीश यादवजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटीलजी, माजी आमदार नरेंद्र पवारजी, ज्येष्ठ नेते जगन्नाथप्पा शिंदे, प्रमोदजी हिंदूराव, गोपाळजी लांडगे, भगवान सेठ भोईर, नरेंद्र नाना सूर्यवंशी, अण्णासाहेब रोकडे, संजय मोरे, अभिमन्यू गायकवाड, विजय जोशी, मनोज राय, रमाकांत उपाध्याय, नरेंद्र राजानी, सायली गायकवाड, मल्लेश शेट्टी, एकनाथ साबळे, राजेंद्र चौधरी, कोयाजी, शशिकांत कांबळे, रेखा चौधरी, अरुण आषाण, प्रशांत काळे, निलेश शिंदे, रमाकांत देवळेकर, नवीन गवळी, मंचावरील सर्व मान्यवर। कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे। तथापि मी त्यांचं या ठिकाणी क्षमा मागतो। आज कल्याण पूर्वमध्ये आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो आहोत। 15 वर्ष या कल्याण पूर्वमध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं। या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातून झालं। सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, चेहरा बदलला पाहिजे, याकरता काम करणारे गणपत शेठ गायकवाड आज याच मतदारसंघामध्ये आपण सुलभाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्तीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये एसआरएचे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे। आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय। खरं म्हणजे आज
या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार जनसामान्यांकरता सातत्याने काम करते आहे। शिंदे साहेब असतील, मी असेन, अजितदादा असतील, आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो। आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे, आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे। नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आता इलेक्शन कमिशन कुठेही आम्ही गेलो, आमच्या बॅगा तपासतात, त्या ठिकाणी आमच्या सोबतच्यांच्या बॅगा तपासतात। आता बॅगा तपासल्या तर काय वाईट झालं, या ठिकाणी त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय आहे? पण 2 दिवस झाले उद्धवजी माझी बॅग तपासली, माझी बॅग तपासली, माझी बॅग। अरे होतं काय घबाड, एवढं काय घाबरताय? बॅग तपासली तर काय फरक पडला? अरे माझी बॅग तपासली ना, नांदेडच्या एअरपोर्टवर तपासली, कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तपासली। आम्ही नाही त्याचा इश्यू तयार केला, आम्ही नाही त्या ठिकाणी रडारड केली, बॅग तपासतात, बॅग तपासतायत। बंधू भगिनींनो, आता यांच्या जवळचे सगळे विषय संपलेले आहेत। आता रडारड करण्याची वेळ आलेली आहे। आता रडारड करून या ठिकाणी मत मागण्याचं काम हे करतायत। खरं म्हणजे आपण पाहू शकता, आपल्या सरकारने मुंबई असेल, MMR रिजन असेल, या रिजनचा चेहरा बदलवला। मागच्या काळात 2014 ते 19 आपल्याला सरकार चालवायची संधी मिळाली। या MMR रिजन मध्ये 350 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं काम आपण सुरू केलं। आज आपण पाहू शकतो, मग अटल सेतू असेल, कोस्टल रोड मुंबईचा असेल, या ठिकाणी आपला विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या आवागमनाकरता व्यवस्था तयार करण्याचं काम आपण केलं। जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते आपण सगळे पाहू शकतो। पण मधल्या 2.5 वर्षामध्ये केवळ आणि केवळ स्थगिती देऊन या सगळ्या कामांना थांबवण्याचं काम हे माननीय उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं। आज आपण हे बघतोय, आपल्या सरकारने ज्या योजना आणल्या, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना आज आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत। OBC करता वेगळं मंत्रालय आपण तयार केलं आणि आमच्या OBCच्या मुलांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी फी प्रतिपूर्ती मिळाली पाहिजे, हॉस्टेल मिळालं पाहिजे, हे काम आपण केलं। आणि त्याच वेळी आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फेलोशिप मिळाली पाहिजे, परदेशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हे काम आपण करून दाखवलं। आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकता यावं याकरता योजना आणली। 50,000 विद्यार्थी आज चांगल्या नामांकित शाळांमध्ये शिकतायत, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होत आहे। आमच्या भटक्या विमुक्तांकरता घरांची योजना आपण आणली। प्रत्येक समाजाच्या घटकाला विकासाकडे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं। शेतकरी असेल, शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम आपण केलं, शेतकऱ्याला पीक विमा देण्याचं काम आपण केलं, शेतकऱ्याला 12,000 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्याचं काम आपण केलं। समाजातला कुठलाच घटक असा नाही की ज्या घटकाचं कल्याण आपण केलं नाही। आमचे बांधकाम कामगार, या बांधकाम कामगारांकरता मंडळ आपण तयार केलं, या मंडळाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली आणि या नोंदित कामगारांना त्या ठिकाणी आपण कार्ड दिलं। या कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये आले, त्यांना भांडे कुंडी मिळाली,
त्यांना जेवणाची व्यवस्था झाली, त्यांच्याकरता घरकुलाची योजना आली, त्यांना इन्शुरन्स मिळाला, त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय मिळाली, उच्च शिक्षणाकरता स्कॉलरशिप मिळाली. ज्या बांधकाम कामगाराला कोणी विचारत नव्हतं त्या बांधकाम कामगाराला पूर्ण सामाजिक सुरक्षा देण्याचं काम आपण केलं. आज आपण पाहू शकतो, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामस्वयं रोजगारचा सेवक असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाचं मानधन वाढवून त्यांना देखील जगण्याचा अधिकार हा आपल्या सरकारने या ठिकाणी दिला.